नमस्कार, मी नम्रता आणि मी आज बनवला होता डॉमिनो स्टाईल पिझ्झा, तेही घरच्या घरी. माझ्या बॉसच्या एअर फ्रायरमध्ये अगदी 10 मिनिटात तयार झाला होता हा पिझ्झा. तर पिझ्झा बनवण्यासाठी मी घेतलं होतं आणि पिझ्झा बेस सुद्धा मी घरीच बनवला होता. असं नाही की पिझ्झा बेस बाजारातून आणून त्याच्यामध्ये बनवला होता, असं नाही. त्यासाठी मी ड्राय इस्ट घेतलं अर्धा चम्मच. त्याच्यामध्ये थोडंसं कोमट असं पाणी टाकलं होतं आणि त्याला 10 मिनिट झाकून ठेवून द्यायचं. आता मी घेतलं पिझ्झा डो बनवण्यासाठी. त्याच्यासाठी घेतलं होतं मी 1 कप मैदा, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हे 10 मिनिट झाले आहे. त्या ड्राय इस्टला मी पाण्यामध्ये ठेवून भिजवून आता हे याच्यामध्ये टाकून घेतलं होतं आणि याचं छान असा डो म्हणजे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळण्यासाठी याचं पीठ भिजवण्यासाठी सुद्धा मी कोमट असं पाणी वापरलं होतं. थंड पाण्यामध्ये पीठ नाही भिजवलं होतं. खूप ड्राय पण नाही पीठ भिजवायचं, घट्ट आणि खूप पातळ नाही, असं मीडियम अशा आकाराचं मीडियम असं पीठ भिजवायचं. आणि या पिठाला 10 मिनिटसाठी झाकून ठेवून द्यायचं. नाही अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून द्यायचं. हे छान फ्लफी होतं, फर्मेंट होतं पीठ मस्त याच्यामध्ये. आणि आता यालाही छान असं मळून घ्यायचं, कुटून घ्यायचं, हाताने तिंबून घ्यायचं छान. आता याला ड्राय पीठ लावून, हाताला चिपकतं ना म्हणून याला ड्राय पीठ लावून छान असं तिंबून घ्यायचं मस्तपैकी. आणि बस हा पिझ्झा डो तयार आहे बेस. आता याला पिझ्झाच्या शेपमध्ये याला थापून घ्यायचं. असं हाताने दाबून 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 याला आकार द्यायचा पिझ्झा बेसचा. याच्यावर आपल्या बोटाचे निशाण छापले गेले पाहिजे, असं दाबून दाबून याला पिझ्झाचा आकार द्यायचा गोल असा. आणि झाला आहे हा पिझ्झा बेस तयार. आता मी याच्यावर माझ्याकडे घरामध्ये जे होतं ते टाकलेलं आहे. माझ्याकडे मेयोनीज होतं, ते पहिले मी याच्यावर स्प्रेड केलं आणि एवढंच टाकून सुद्धा पिझ्झा खूप टेस्टी झाला होता. पिझ्झा तर सर्वांनाच आवडतो, आम्हालाही सर्वांना खूप आवडतो. आणि घरी बनवलेला असल्यामुळं आणखीनच खुशीने आणि हसून खुशीने खाल्ला आम्ही हा आनंदाने. आणि याच्यावर टाकला मी सॉस. आता या सॉसला सुद्धा स्प्रेड करून घ्यायचं. याच्यावर चीज किसून घ्यायचं. आणि हे माझ्याकडं मोझरेला चीज आहे, ते सुद्धा त्याच्यावर वरून टाकायचं. पिझ्झा जेव्हा बेक होत होता स्मेल एवढी छान येत होती, पूर्ण घरभर स्मेल छान पसरली होती या पिझ्झाची. आणि आता याच्यावर मी बेल पेपर, कॅप्सिकम रेड आणि येलो हे टाकलं. तुमच्याकडे कॉर्न असेल कॉर्न टाका, कांदा टाका, काही टाकू शकतो वरती. डेकोरेट करून घ्यायचं छान असं. आणि सोबतच याच्यावर मी हे ऑर्गॅनो टाकलं होतं. बस झाला पिझ्झा बेस आणि त्याच्यावर टॉपिंग टाकून पूर्ण तयार आहे. आता याला मी एअर फ्रायरमध्ये बेक करायला ठेवून देते. तर यासाठी मी हे माझं एअर फ्रायर स्मार्ट आहे. याला सांगितलं मला याच्यामध्ये काय करायचं, तो स्वतः आपल्या याला सेट करतो. त्याच्यामुळं फक्त त्याच्यावर प्रोग्राम सिलेक्ट करायचा, काय बनवायचं आहे, तो आपोआप स्वतःला सगळं सेट करून पिझ्झा व्यवस्थित बेक करून दिला मला. माझं एअर फ्रायर खूप स्मार्ट आहे. आणि झालेला आहे हा पिझ्झा तयार. पहिली झलक पिझ्झा की. वाव, खूप छान स्मेल येत आणि खूप छान दिसत आहे हा पिझ्झा. रेडी टू ईट, गो. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही या पद्धतीने अशा एअर फ्रायरमध्ये पिझ्झा बनवून पहा. थँक्यू.